हाय फ्रेंड्स, इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे। हे ऑयस्टर मशरूम मी घरात हार्वेस्ट केलेले आहेत। आता मी हे तोडणार आहे आणि याची एक रेसिपी बनवणार आहे, ती मी तुम्हाला लवकरच दाखवते। आता हे मी तोडून घेणार आहे। हे झपाट्याने वाढतात, तुम्ही बघू शकता कसे सुंदर छान वाढलेले आहेत। हे आता मी एक एक तोडून काढते। हे अशा प्रकारे हाय फ्रेंड्स, हे अशा प्रकारे मी हार्वेस्टिंग केलेले ऑयस्टर मशरूम आहे। घरातच हे मी उगवून घेतलेले आहेत। तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता। याची भाजी भजी रेसिपीज वेगवेगळ्या होऊ शकतात आणि आपण हे नॅचरल पद्धतीने हार्वेस्टिंग केल्यामुळे आपल्याला कुठलेही केमिकल न वापरता कसं चांगल्या आणि शुद्ध प्रकारे करता येतं, हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हाय फ्रेंड्स, नमस्ते। इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आता हे हार्वेस्ट केलेले मशरूम जे मी आधी दाखवले तुम्हाला ते आहेत। ह्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत। आता ह्याचे आपण भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, तिखट आणि मीठ हे चवीनुसार टाकलेले आहेत। आता ह्यामध्ये मी हे जे ऑयस्टर मशरूम आहे हे अशा प्रकारे नुसते घोळवून घेणार आहे आणि एक एक करून मी तेलामध्ये सोडणार आहे। हे अशा प्रकारे सर्व मशरूम मी यामध्ये केवळ पिठामध्ये ह्याला डस्ट केल्यासारखं करून झटकून सर्व असे टाकणार आहे। फ्रेंड्स, अशा प्रकारे हे मी ह्या तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। हे आता आपण काढून घेऊयात। हे थोडे तेल जास्त सोक करतात, किंचित जास्त म्हणजे फार नाही। हे असे आपले क्रिस्पी ऑयस्टर मशरूमचे भजी रेडी आहेत। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा माझा व्हिडिओ।